आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहे। सर, काय सांगाल? आदित्य ठाकरेंनी आज टीका केलेली आहे मुख्यमंत्री राजस्थानला घेऊन। हो, आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात तर पॉप्युलर आहेतच, परंतु देशाच्या पातळीवर देखील आहेत। त्यांना सन्मानानं निमंत्रण आलेलं आहे। जे पूर्वीपर्यंत सन्मानानं निमंत्रण येत नव्हतं महाराष्ट्रासाठी, ते सन्मानानं निमंत्रण आलेलं आहे। ज्यावेळी एखादी व्यक्ती दुसऱ्याला मान द्यायला, सन्मान द्यायला शिकते, त्यावेळी त्या व्यक्तीला सन्मान मिळत असतो। हे काही लोकांना माहीत नसावं आणि म्हणून सन्मानानं मुख्यमंत्र्यांना त्या शपथविधीला बोलवलेलं आहे। हा महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणावह बाब आहे आणि त्या निमंत्रणाला मान देऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत। सर, नितेश राणेंनी काही व्हिडिओ दाखवलेले आहे आणि त्यामध्ये उभाटाचा कार्यकर्ता असल्याचं सुद्धा, पदाधिकारी असल्याचं समोर येत आहे। सलीम कुत्ता नावाचा जो बॉम्बलास्टमधला प्रमुख आरोपी आहे, जो पॅरलवर सुटलेला होता, तो जेलमध्ये जायच्या आदल्या दिवशी, आदल्या रात्री ही पार्टी झाली। या पार्टीला हे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। दुसऱ्यांना फार मोठी तत्त्वज्ञानं शिकवायची, दुसऱ्यांना फार मोठं ज्ञान शिकवायचं आणि आपल्या सभोवताली काय चाललं आहे याचा खुलासा देखील करायचा नाही, ही दुटप्पी भूमिका या सगळ्या लोकांची आहे। आणि म्हणून नितेशजींनी जो मुद्दा मांडला, हा नुसता काय विरोधक म्हणून मांडलेला नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। ज्या लोकांनी मुंबईवर बॉम्बस्फोट केले, निरपराध शेकडो लोकांना मारलं, 700पेक्षा जास्त लोक जखमी झाले, अशा माणसाबरोबर हे लोक पार्टी करतात, अशा माणसांबरोबर हे नाचतात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि ह्याचा निर्णय मतदानात महाराष्ट्राची जनता नक्की घेईल। सर, धारावीच्या पुनर्वसनाला उभाटाकडून विरोध होताना दिसतो आहे। मला आठवतं आणि मी वाचलंय, मी अनेक भाषणं वंदनीय बाळासाहेबांची ऐकली आणि ऐकतो। झोपडपट्टी पुनर्वसनाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये व्हावा ही संकल्पना आदरणीय वंदनीय बाळासाहेबांची होती। धारावीतला झोपडपट्टीतला माणूस हा चांगल्या घरामध्ये जर सरकार नेत असेल तर त्यांना त्याच झोपडीत ठेवायचं आणि आपलं मताचं राजकारण करायचं, यामागचा फार मोठा उद्देश आहे। अदानींच्या बाबतीमध्ये जर काही शंका असतील तर त्यांनी अन्य क्षेत्र आहेत ना जिथं तुम्ही दाद मागू शकता, पण मागच्या सरकारमध्ये असताना अंबानींच्या घराखाली जिलेटिन ठेवून झालं, म्हणजे उद्योजकांना त्रास द्यायचं हाच एकमेव कार्यक्रम आहे। आणि जे उद्योगावर टीका करतात त्याचं कारण हे आहे, उद्योग जे काही जातात किंवा घाबरतात त्याचे कारणीभूत हे आहेत, ज्या उद्योजकाच्या घराखाली जिलेटिनचे बॉम्ब ठेवले गेले, ज्या उद्योजकांना त्रास देण्यासाठी मोर्चे काढले जातात, हा मेसेज फक्त महाराष्ट्रापुरता न राहता जगातल्या उद्योजकांपर्यंत जातो आणि ते उद्योग परत इथं आणण्यामध्ये कसोशीनं आणावे लागतात। तरी देखील या वर्षभरामध्ये मला सांगताना आनंद होतो, कालच एक रिपोर्ट जाहीर झाला, केंद्र सरकारनं केला, त्याच्यामध्ये 28,811 कोटी रुपयाची फॉरेन इन्व्हेस्टमेंट पुन्हा एकदा महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 आहे। नक्कीच महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 आहे असं उदय सामंत यांनी सांगितलं। कॅमेरामन साईस, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।